Now we are going to see about the Article 14, that is right to equality. Article 14 वर खूप मोठा प्रश्न येतो. Article 14, 19, 21 हे important questions आहेत. Article 12, Article 14, Article 19, Article 21 याच्यावर येतं. 29, 30 वर येतो. ओके, सो राईट टू इक्वॅलिटी पाहूया आता आपण. हा सेक्शन हे फार महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये इंट्रोडक्शन लिहायचं असेल तर लिहू शकता तुम्ही. इंट्रोडक्शन हा शब्द, इंट्रोडक्शन तर तुम्हाला लिहावंच लागतं. आर्टिकल 14 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन गॅरंटीज द राईट टू इक्वॅलिटी. आर्टिकल 14 काय गॅरंटी देतं आपल्याला? राईट टू इक्वॅलिटी टू एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया ॲज वेल ॲज नॉन सिटीजन्स. अंडरलाईन करा, सिटीजनला आर्टिकल 14 लागू आहे, तसंच ते नॉन सिटीजनसाठी सुद्धा आहे. आर्टिकल 14 इज अ जनरल प्रिन्सिपल. काय आहे हे? तर जनरल प्रिन्सिपल आहे रिलेटिंग टू इक्वॅलिटी. इक्वॅलिटी संबंधित हे सेक्शन आहे. अँड आर्टिकल 15, 16, 17 अँड 18 lay down the specific application to the general rule and down in article 14. ओके, हे काय आहे? 14 हे काय आहे? इक्वॅलिटीचं सेक्शन आहे. आणि आर्टिकल 15, 16, 17, 18 ले डाऊन द स्पेसिफिक ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन म्हणजे त्याचा उपयोग कसा आहे ते. आर्टिकल 14 मध्ये इक्वॅलिटी म्हणजे काय ते सांगितले आणि त्याचं ॲप्लिकेशन कुठं सांगितलेलं आहे? 15, 16 आणि 17 मध्ये आणि 18 मध्ये सांगितलेलं आहे. सो अंडर द स्कीम ऑफ इक्वॅलिटी आर्टिकल 14 is significant and judiciary has also developed in it catena of cases. पहा, आर्टिकल 14 कॉन्स्टिट्यूशन मध्ये तर दिलेलं आहे, पण जशा जशा केसेस होत गेल्या, जशा जशा ज्युडिशियरी समोर केसेस येत गेल्या, तर यांच्या कॅटेन ऑफ केसेस म्हणजे काय? केसेसच्या संदर्भात त्या त्या केसेसनुसार आर्टिकल 14चा दायरा हा काय केलेला आहे? वाढत गेलेला आहे. आर्टिकल 14चा मीनिंग वाढत गेलेला आहे. आर्टिकल 14चा यूज वाढत गेलेला आहे. इक्वॅलिटी इज वन ऑफ द मॅग्निफिकंट कॉर्नरस्टोन्स ऑफ द इंडियन डेमोक्रेसी. आर्टिकल 14ला काय सांगितलेलं आहे? हे माइलस्टोन आहे कॉन्स्टिट्यूशनचं. आर्टिकल 14 इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ते नसेल, इक्वॅलिटी जर नसेल, तर मग आपल्याला सर्वाइव्ह करणं सुद्धा सोपं जाणार नाही. इन इंदिरा नेहरू गांधी वर्सेस राजनारायणची केस आहे. AIR 1975 सुप्रीम कोर्टाची केस आहे. सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट द रूल ऑफ लॉ embodied in Article 14 is the basic feature of the Indian Constitution. पहा, या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे? तर द रूल ऑफ लॉ embodied in Article 14. आर्टिकल 14 मध्ये रूल ऑफ लॉ सांगितलेले, कायद्याचं राज्य सांगितलेलं आहे. कायद्याचं राज्य म्हणजे काय? सर्वांना समान कायदा सांगितलेला आहे. इज द बेसिक फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. हे आपण बेसिक फीचरची डेफिनेशन पाहिलेली आहे. बेसिक फीचर आहे हे अमेंड करता येणार नाही किंवा याच्यामध्ये खूप सारे बदल करता येणार नाही. बेसिक फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड हेन्स इट कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड. आणि त्याच्यामुळं याला कधीही डिस्ट्रॉय करता येणार नाही. इवन बाय द अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अंडर आर्टिकल 368 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. पहा, ही इंदिरा आणि या केसेस तुम्हाला सिक्वेन्शियलीच लिहायच्या आहेत. या केसेस तुम्हाला सिक्वेन्सनेच लक्षात ठेवायच्या आहेत. सुप्रीम कोर्टाने काय हेल्ड केलेले? आर्टिकल 14 कोर्टाच्या नजरेत सुद्धा ते वाढवतात. प्रत्येकाच्या मध्ये कोर्टामध्ये आर्टिकल इक्वॅलिटी विषयी बोललं जातं. सो आर्टिकल 14 हे काय आहे? या केसमध्ये काय सांगितलेलं आहे? दिस इज द बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हे माइलस्टोन आहे, हे बेसिक फीचर आहे आर्टिकल 14. आणि याला अमेंड इव्हन बाय अँड इट कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड. याला डिस्ट्रॉय करता येणार नाही, याला कधीच काढून टाकता येणार नाही, इव्हन अमेंडमेंट करून. आणि अमेंडमेंटचं सेक्शन काय? अंडर आर्टिकल 368. अमेंडमेंट पुढच्या सेमिस्टरमध्ये तुम्ही पाहालच. सो आर्टिकल 360 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, आता दुसरी केस पहा काय? इन आशुतोष गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ राजस्थानची केस आहे. AIR 2002 सुप्रीम कोर्टाची केस आहे. सुप्रीम कोर्ट व्हॉट हेल्ड दॅट? सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट देर इज अ क्लोज नेक्सस, संबंध बिटवीन इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ म्हणजे काय? कायद्याचं राज्य आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे पण सगळेजण कायद्यासमोर कसे आहेत?
समान आहे. कायद्याचं राज्य असेल तर काय होईल, अराजकता माजणार नाही, प्रत्येकजण रूल्स अँड रेग्युलेशननी वागेल, प्रत्येकाला समान हक्क मिळेल, समान न्याय मिळेल. आणि हा जो रूल ऑफ लॉ आहे इज इक्वल टू नेक्सस बिटवीन, नेक्सस म्हणजे काय, संबंध, या दोघांमध्ये संबंध आहे. कुणामध्ये, तर इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड रूल ऑफ लॉ. The doctrine of equality before law is the necessary corollary of the rule of law. Equality नसेल तर कायदा नीट चालणारच नाही. इक्वॅलिटी बिफोर लॉ, आता सध्या पाहताय तुम्ही अफगाणिस्तान, तालिबान, इक्वॅलिटी बिफोर लॉ नाही, रूल ऑफ लॉ नाही, कायद्याचं राज्य नाही, त्यामुळे सगळी अराजकता माजलेली आहे. कुणी उठतंय तिथं काहीही करू शकतं. मीन्स देअर इज टोटली डिस्ट्रॉइंग. आर्टिकल 14 तर तिथं अवेलेबलच नाही असं वाटतंय. Okay, so necessary corollary of the rule of law which provides the Indian Constitution. Okay. आता इक्वॅलिटी बिफोर लॉचा अर्थ पाहूया. आर्टिकल 14 मध्ये आपण किती वेळा शब्द पाहिला, इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वॅलिटी बिफोर लॉ. मीन्स व्हॉट? अकॉर्डिंग टू आर्टिकल 14, द स्टेट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर द लॉ. कुठल्याही व्यक्तीला कायदा डिनाय करू शकत नाही, नाकारू शकत नाही इक्वॅलिटी बिफोर लॉ ऑर द इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज. आपल्या सगळ्यांना कायद्याचं इक्वल प्रोटेक्शन आहे. जात, धर्म, वंश, कुठल्या कशा कलरचे तुम्ही दिसता किंवा किती उंच तुम्ही आहेत, हे सगळं डिस्कार्ड करून सगळ्यांना इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज विदिन द टेरिटोरी ऑफ इंडिया. भारतामध्ये तुम्ही कुठेही जा, तुम्हाला इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ मिळणार. 2 concepts are involved in Article 14. That are, काय कन्सेप्ट आहेत पहा, इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. राईट टू इक्वॅलिटी ह्याचा चार्ट बनवलेला आहे मी. राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल 14, वन साईडला आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड दुसरीकडे काय केलंय, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. हे चार्टची एक मजा असते. जर तुम्ही पेपरमध्ये चार्ट ड्रॉ केले, म्हणजे तुम्हाला जे सांगायचं ते तुम्ही जर चार्ट थ्रू दाखवलं, तर जो एक्झामिनर असतो तो काय करतो, चार्ट चेक करतो, कारण ते समोर दिसत असतं स्पष्ट. आणि चार्ट तुमचा जर बरोबर असेल, मग तुम्ही समजा तुम्ही त्याचं डिस्क्रिप्शन लिहिता, त्याच्यामध्ये एखादं वाक्य इकडं तिकडं झालं तरी प्रॉब्लेम्स येत नाही. एक्झामिनरला पण बरं वाटतं, एक रटाळ असं एकच अक्षर पाहण्यापेक्षा मध्ये चार्ट आहे, चार्ट पण त्या पेननीच ड्रॉ करायचं, तिथं काही रंगीत संगीत काही करायचं नाही आपल्याला. पण चार्ट जर ड्रॉ केले तर त्याच्यामुळे काय होतं की एक वेगळं इम्प्रेशन आपल्यावर पडतं. आता इक्वॅलिटी बिफोर लॉ पाहूया. इट इज अ निगेटिव्ह कन्सेप्ट. इक्वॅलिटी बिफोर लॉ काय, निगेटिव्ह कन्सेप्ट आहे. which ensures that there is no special privilege in the favor of anyone. Underline करा, no special privilege in the favor of anyone, that all are equally subject to the ordinary laws of the land. पहा, देअर इज नो, हे निगेटिव्ह मध्ये लिहिले पण ते पॉझिटिव्ह अर्थ घ्यायचा आहे. देअर इज नो स्पेशल प्रिव्हिलेज, कुणालाही कायद्यापुढे वेगळं प्रिव्हिलेज दिलं जात नाही, म्हणजे एखाद्याला सूट दिली जात नाही. नो स्पेशल प्रिव्हिलेज इन फेवर ऑफ एनी वन, दॅट ऑल आर इक्वली सब्जेक्ट. जे समान आहेत त्यांना समानच ट्रीट केलं जातं कायद्याच्या समोर. टू द ऑर्डिनरी लॉ ऑफ द लँड अँड नो पर्सन वॉट एव्हर बी हिज रँक और कंडिशन इज अबाव द लॉ. मोठा कितीच मोठा व्यक्ती आहे, फारच मोठा व्यक्ती आहे बाबा, त्याच्याकडे खूपच पैसे आहेत किंवा त्याचं पद फार मोठं आहे, तर अशा व्यक्तीला सुद्धा कायद्यापुढं समानच लेखलं जातं. म्हणजे नो प्रिव्हिलेज, त्याला कुठलंही प्रिव्हिलेज दिलं जात नाही, म्हणून हे निगेटिव्ह सेन्समध्ये नो हा शब्द वापरलेला आहे. ओके, दिस इज इक्विव्हॅलंट टू द डिकेन कन्सेप्ट ऑफ द रूल ऑफ लॉ इन ब्रिटन. डिकेन नावाचा जो पॉलिटिशियन होता किंवा फिलॉसॉफर होता, त्यांनी कन्सेप्ट मांडलेली आहे रूल ऑफ लॉ इन ब्रिटन. अकॉर्डिंग टू हिम, with us every official from the prime minister down to the constable is under the same responsibility. त्याच्या मते काय आहे, जो कॉन्स्टेबल आहे साधा शिपाई गडी, त्याच्यापासून ते प्राईम मिनिस्टर पर्यंत सगळ्यांना समान कायदा. नो प्रिव्हिलेज फॉर देम, फॉर एव्हरी ॲक्ट डन विदाउट लीगल जस्टिफिकेशन ॲज एनी अदर सिटीजन. जर त्यांनी लिगली वागले नाहीत, जर त्यांनी जस्टिफिकेशन केलं नाही, जर ते कायद्याला सोडून वागतात, तर मग तो कॉन्स्टेबल असू दे किंवा तो प्राईम मिनिस्टर असू दे, सगळेजण कायद्यासमोर कसे आहेत, समान आहेत. नो प्रिव्हिलेज टू देम, म्हणजेच इक्वॅलिटी बिफोर लॉ. इन कल्याण सरकार वर्सेस राजेश राजन ही केस आहे 2005 ची, सुप्रीम कोर्टाची केस आहे. सुप्रीम कोर्ट रूल्ड दॅट members of parliament or
इन्फ्लुएन्शियल पॉलिटिशियन्स वेअर नॉट अबाव द लॉ. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय? मेंबर्स ऑफ द पार्लमेंट और influential politicians were not above the law and while in custody were to be kept in the prison cell like any other normal prisoner. त्यांनी सांगितलं पार्लमेंटचे मेंबर्स असू दे किंवा पॉलिटिशियन्स असू दे, त्यांना सुद्धा कसं ट्रीट करायचं आहे जेव्हा त्यांना सेलमध्ये किंवा जेलमध्ये ठेवलं जातं तेव्हा कॉमन ऑर्डिनरी जे आपले लोक असतात, ज्यांना जेलमध्ये ठेवल्यानंतर ऑर्डिनरी पीपल, सामान्य लोकांना जी ट्रीटमेंट मिळते तीच ट्रीटमेंट त्यांना तिथं मिळायला पाहिजे. बट द रूल ऑफ इक्वॅलिटी बिफोर लॉ इज हाऊएव्हर नॉट ॲब्सोल्यूट. तरी सुद्धा इथं काय आहे? कायदा आहे पुढे, कायद्याला काही एक्सक्युजेस पण आहेत. बट द रूल ऑफ इक्वॅलिटी बिफोर लॉ इज हाऊएव्हर इज नॉट ॲब्सोल्यूट. अंडरलाईन करा, नॉट ॲब्सोल्यूट. वन अँड देअर आर नंबर ऑफ एक्सेप्शन्स. अंडरलाईन करा एक्सेप्शन्सला टू इट. दॅट इज फॉरेन डिप्लोमॅट एन्जॉयज इम्युनिटी फ्रॉम. फॉरेन डिप्लोमॅट जे असतात ते इम्युनिटी एन्जॉय करतात फ्रॉम द कंट्रीज ज्युडिशियल प्रोसेस. त्यांच्यावर कुठलीही केस दाखल केली जात नाही. फॉरेन जे ॲम्बेसिडर्स वगैरे असतात, त्यांच्याबरोबरचे लोक असतात, त्यांनी काही केलं इथं गुन्हा वगैरे तर त्यांच्यावर आपल्या इथे केस दाखल होत नाही, तर त्यांच्या देशात होते. आर्टिकल 361 हॅज एक्सटेंडेड इम्युनिटी टू द प्रेसिडेंट ऑफ द इंडिया. आर्टिकल 361 खाली इम्युनिटी दिलेली आहे, सूट दिलेली आहे, प्रिव्हिलेज दिलेला आहे. कुणाला? प्रेसिडेंट ऑफ इंडिया अँड द स्टेट गव्हर्नर्स फ्रॉम द ज्युरिस्डिक्शन ऑफ द कोर्ट. त्या लोक कोर्टामध्ये कधीच येत नाहीत. ओके, त्यांना काय केलेलं आहे? सूट दिलेली आहे. आता दुसरा पार्ट पाहूया, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ काय आहे? आता आपण पाहिलं की इक्वॅलिटी बिफोर लॉ कसं आहे, निगेटिव्ह कन्सेप्ट आहे. आता इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ कशी कन्सेप्ट आहे पाहूया. इट इज अ पॉझिटिव्ह कन्सेप्ट. ही पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे. विच एन्श्युअर्स दॅट ऑल पर्सन्स हॅव द राईट टू इक्वल ट्रीटमेंट. प्रत्येक व्यक्तीला इक्वल ट्रीटमेंट दिला जाणार आहे इन सिमिलर सर्कमस्टन्सेस. जसे सिमिलर सर्कमस्टन्सेसमध्ये सगळे व्यक्ती समान असणार आहेत. बोथ इन द प्रिव्हिलेज कन्फर्ड अँड इन द लायबिलिटीज इम्पोज्ड बाय लॉज. जे प्रिव्हिलेज दिले ते सगळ्यांना प्रिव्हिलेज, किंवा ज्या लायबिलिटीज दिले ते सगळ्यांनाच लायबिलिटीज. इट एम्फसाइज दॅट इक्वल लॉज शुड बी अप्लाइड टू ऑल इन द सेम सिच्युएशन. ते काय सांगतात? इक्वल लॉ शुड बी अप्लाइड टू ऑल पीपल्स इन द सेम सिच्युएशन. सगळी सिच्युएशन सेम आहे तर सगळ्यांना एकच कायदा. अँड दॅट देअर शुड बी नो डिस्क्रिमिनेशन बिटवीन द पर्सन अँड अनादर. म्हणजे अनादर म्हणजे काय? दोन व्यक्तींमध्ये कुठलाही भेदभाव केला जाणार नाही जर सर्कमस्टन्सेस सिमिलर असतील तर. दॅट इट मीन्स दॅट इक्वल कॅन बी ट्रीटेड इक्वली. याला अंडरलाईन करा. इक्वल कॅन बी ट्रीटेड इक्वली बट अनइक्वल्स कॅन नॉट बी ट्रीटेड इक्वली. अनइक्वल्स आहेत तर त्यांना इक्वल ट्रीट केलं जाणार नाही. बिकॉज ऑफ धिस लॉ इन क्वेश्चन बेस्ड ऑन रिझनेबल क्लासिफिकेशन. आपला जो कायदा आहे हा रिझनेबल क्लासिफिकेशनवर अवलंबून आहे. इज नॉट रिगार्डेड ॲज डिस्क्रिमिनेशन. रिझनेबल क्लासिफिकेशन केलं आहे. पहा, फॉर एक्झाम्पल टॅक्स आहे. घरपट्टी एक एरिया आहे जिथं खूप सारे बंगले आहेत आणि त्यालाच लागून झोपडपट्टी आहे खूप मोठी. ओके, झोपडपट्टीतले लोक बिचारे सकाळी उठतात, जेवण बिवण काय ते अर्निंगचं त्यांचं भंगार गोळा करणं काय काय करून अर्निंग करतात. बंगल्यातले लोक जॉब करतात, गव्हर्नमेंटचे बरेचसे फॅसिलिटीज घेतात आणि ते लोक त्यांचे सुखी जगतात. आता हे दोघं जण शेजारीच आहेत, एकाच एरियात आहेत. एका एरियामध्ये असून सुद्धा झोपडपट्टीवाल्यांना टॅक्स वेगळा आणि बंगलेवाल्यांना टॅक्स वेगळा. ओके, असंच असतं की नाही. मग आपण काय म्हणू की आर्टिकल 14चं तर व्हायलेशन आहे. जो टॅक्स बंगलेवाल्यांना आहे तो टॅक्सच झोपडपट्टीवाल्यांना लावला जावा, किंवा जो टॅक्स झोपडपट्टीवाल्यांना आहे तोच टॅक्स बंगलेवाल्यांना लावला जावा. तर असं होणार नाही. लाईक शुड बी ट्रीटेड लाईक. आता हे बंगलेवाले आहेत, हे सगळे बंगलेवाल्यांना सेम टॅक्स असेल, पण झोपडपट्टीवाल्यांना मात्र वेगळे प्रिव्हिलेजेस दिले असणार आहेत. याला म्हणायचं रिझनेबल क्लासिफिकेशन. ओके, ह्याला डिस्क्रिमिनेशन नाही म्हणायचं, याला भेदभाव नाही म्हणायचं, हे रिझनेबल क्लासिफिकेशन आहे. इन स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल वर्सेस अनवर अली सरकार, एअर 1952ची केस आहे, सुप्रीम कोर्टाची केस आहे. कोर्ट हेल्ड दॅट द कन्सेप्ट ऑफ इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ इज अ कोरोलरी. कोरोलरी म्हणजे काय? युती ऑफ द इक्वॅलिटी बिफोर लॉ. इक्वल प्रोटेक्शन लॉ आणि इक्वॅलिटी बिफोर लॉ हे दोन्ही कन्सेप्ट कसे आहेत? एकाच याचे आहेत, पार्ट्स आहेत,
युती आहे त्यांची. अँड इट इज डिफिकल्ट टू इमॅजिन a situation in which the violation of equal protection of law will not be the violation of equality before law. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ आणि इक्वॅलिटी बिफोर लॉ आपल्याला असं भेद करता येणार नाही की कधी व्हायलेट होतो तो. ओके, बोथ द एक्सप्रेशन मीन्स वन. ते दोन्ही एक्सप्रेशन कसे आहेत? एकच आहे. अँड द सेम थिंग दॅट इज इक्वल जस्टिस. दोन्ही प्रिन्सिपल्स काय सांगतात आर्टिकल 14चे? इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, इक्वॅलिटी बिफोर लॉ, हे दोन्हीही कॉन्सेप्ट कसे आहेत? एकमेकांशी युती आहे, कोरोलरी आहेत एकमेकांशी. यांना आपण सेपरेट नाही करू शकणार. तर हे काय सांगतात की इक्वल जस्टिस इथं प्रत्येकाला मिळायला पाहिजे. सो हिअर आपण पाहिलंय की आर्टिकल 14 मध्ये दोन पार्ट आहेत, इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. इक्वॅलिटी बिफोर लॉ आपण आता पाहिलेलाच, आपण इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ पाहूया. It is a positive concept which ensures that all persons have the right to equal treatment in similar circumstances, both in the privilege conferred and in the liabilities imposed by law. सिमिलर सर्कमस्टान्सेस जेव्हा असतात तेव्हा प्रत्येकाला इक्वल ट्रीटमेंट मिळणार आहे. कशामध्ये? तर प्रिव्हिलेजमध्ये. प्रिव्हिलेज म्हणजे काय? सूट आहे, काही फॅसिलिटीज दिलेल्या आहे, याच्यामध्ये सुद्धा त्यांना इक्वल ट्रीटमेंट मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर ज्या लायबिलिटीज इम्पोज्ड आहेत, त्यांच्यावर ज्या लायबिलिटीज टाकल्या, त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत, याच्यामध्ये सुद्धा त्यांना इक्वल ट्रीटमेंट मिळणार आहे. इफ इट एम्फसाइज दॅट इक्वल लॉ शुड बी अप्लाइड टू ऑल इन द सेम सिच्युएशन. कायदा हा सर्वांना सेम सिच्युएशनमध्ये समान पद्धतीनेच अप्लाय केला जातो. सो अँड दॅट देअर शुड बी नो डिस्क्रिमिनेशन बिटवीन द पर्सन अँड अनादर. तिथं डिस्क्रिमिनेशन केलं जात नाही एक आणि दुसऱ्या व्यक्तीमध्ये. म्हणजे व्यक्तीमध्ये कुठलंही डिस्क्रिमिनेशन म्हणजेच भेदभाव केला जात नाही. बिटवीन इक्वल कॅन बी ट्रीटेड बिटवीन द पर्सन्स अँड अनादर. दस इट मीन्स दॅट इक्वल कॅन बी ट्रीटेड इक्वली बट अनइक्वल्स कॅन नॉट बी ट्रीटेड इक्वली. इक्वल्स आर ट्रीटेड इक्वली बट अनइक्वल्स कॅन नॉट बी ट्रीटेड इक्वली. जे अनइक्वल्स आहेत त्यांना इक्वली ट्रीटेड केलं जात नाही. कारण काय पहा? बिकॉज ऑफ दिस अ लॉ इन क्वेश्चन बेस्ड ऑन रिजनेबल क्लासिफिकेशन. हा शब्द इथं आलेला आहे. रिजनेबल क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे, पण कशा पद्धतीने केलं गेलंय? तर रिजनेबल केलं आहे. इज नॉट रिगार्डेड ॲज द डिस्क्रिमिनेशन. आणि याला आपण डिस्क्रिमिनेशन असं म्हणू शकत नाही, आपण याला भेदभाव असं म्हणू शकत नाही. इन द केस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल वर्सेस अनवर अली सरकार, AR 1952, सुप्रीम कोर्टची केस आहे. कोर्ट हेल्ड दॅट द कन्सेप्ट ऑफ इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ इज कोरोलरी ऑफ द इक्वॅलिटी बिफोर लॉ. कोरोलरी म्हणजे एकत्रीकरण, युती. त्या दोघांमध्ये युती आहे. कशामध्ये? इक्वॅलिटी बिफोर लॉ. अँड इट इज डिफिकल्ट टू इमॅजिन अ सिच्युएशन in which the violation of the equal protection of law will not be the violation of equality before law. Both the expression means one and the same thing, that is equal justice. पहा, याच्यामध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ हे कोरोलरी आहेत, एकमेकांशी संलग्न आहेत, एकमेकांची युती आहे या दोघांमध्ये. आणि आपण असं सेपरेट करू शकत नाही की इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ कसं आहे ते. दुसरी केस आहे जोशी DP वर्सेस स्टेट ऑफ MP, AR 1955 ची केस आहे. या केसमध्ये इन दिस केस अ रूल ऑफ स्टेट मेडिकल कॉलेज अंडर विच नॉन रेसिडेंट्स वेअर रिक्वायर्ड टू पे अ कॅपिटेशन फी. पहा आता, या केसमध्ये स्टेट मेडिकल कॉलेजची केस आहे. या केसमध्ये जे लोक नॉन रेसिडेंट्स होते, तिथले रहिवाशी नव्हते, वेअर रिक्वायर्ड टू पे अ कॅपिटेशन फी. त्यांना डोनेशन द्यावं लागायचं, कॅपिटेशन फी द्यावी लागायची ऑफ MP, वेअर एक्झम्प्टेड कॅपिटेशन फी फॉर ॲडमिशन टू मेडिकल कॉलेज. मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी त्यांना कॅपिटेशन फी द्यावी लागायची. सो व्हाईल रेसिडेंट्स ऑफ MP वेअर एक्झम्प्टेड वॉज हेल्ड नॉट व्हायलेटिव्ह ऑफ आर्टिकल 15 सब क्लॉज 1. पाहता, आणि जे तिथले रहिवासी होते, जे तिथले रेसिडेंट्स होते, त्या लोकांना मात्र कॅपिटेशन फी नव्हती, तरी सुद्धा हे व्हायलेटिव्ह ऑफ आर्टिकल 15 सब क्लॉज 1 नाही असं म्हटलं जातं. ॲज डिस्क्रिमिनेशन वॉज बेस्ड ऑन रेसिडेन्स अँड नॉट ऑन द प्लेस ऑफ बर्थ. डिस्क्रिमिनेशन कशावर केलं गेलं आहे? भेदभाव कशावर केलं गेलं आहे? तर इथे रेसिडेन्सवर केले गेलं आहे. तर याच्यावर प्लेस ऑफ बर्थवर मात्र इथं डिस्क्रिमिनेशन कुठल्याही पद्धतीचं नाही. रेसिडेन्स अँड प्लेस ऑफ बर्थ आर टू डिस्टिंक्ट कन्सेप्ट. आणि ह्या दोन्ही कन्सेप्ट कशा आहेत? वेगवेगळ्या आहेत. सो विथ डिफरंट कनोटेशन्स. प्लेस ऑफ बर्थ वेगळं असतं आणि रेसिडेन्सची प्लेस सुद्धा वेगळी असते.
Article 15 subclause 1 prohibits discrimination on the basis of birthplace but not residence. Article 15 1 काय सांगतं की प्लेस ऑफ बर्थ वर तुम्ही कुठल्याही पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन करू शकणार नाही, पण रेसिडेन्सचा उल्लेख तिथं केलेला नाही. त्यामुळं कॅपिटेशन फी घेणं हे कसं आहे, योग्य आहे असं म्हटलं गेलं आहे. Article 15 subclause 1 provides that the state shall not discriminate against any citizen on ground only of religion, race, caste, sex, place of birth or any of them. पहा आपले जे फंडामेंटल राईटचे आर्टिकल्स आहेत ते कुठलेही आर्टिकल आपण वेगवेगळे वाचू शकत नाही, एकमेकांशी संलग्न आहेत, एकमेकांशी डिपेंड आहेत, एकमेकांशी कनेक्टेड आहेत. सो इन दिस केस सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट द क्लासिफिकेशन अमंग द रेसिडेंट्स अँड नॉन रेसिडेंट्स इज जस्ट म्हणजे योग्य, न्यायाला धरून आहे, फेअर अँड रिझनेबल अँड नॉट आर्बिटरी, हे कुठल्याही प्रकारचं जाचकाठी नाही, artificial or invasive, and there is a relation between the basis of classification and the object of statute. पहा जे रेसिडेंट्स आहेत त्यांना एक्झम्प्ट करणं, त्यांना सूट देणं, त्यांना काहीतरी प्रिव्हिलेजेस देणं हे योग्य आहे आर्टिकल 15(1) क्लॉज नुसार. पण जे लोक बाहेरचे आहेत त्यांच्याकडून कॅपिटेशन फी घेणं योग्य आहे अशा या केसमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतरची दुसरी केस आहे मोहम्मद हनीफ कुरेशी वर्सेस स्टेट ऑफ बिहार. ही केस आहे 1959 ची. इंडियन कॉन्स्टिट्यूशन अंडर आर्टिकल 19 सबक्लॉज 1G राईट टू फ्रीडम टू प्रॅक्टिस एनी प्रोफेशन टू कॅरी ऑन एनी ऑक्युपेशन. आर्टिकल 19(1)G मध्ये सांगितलंय की कुठलीही व्यक्ती, भारतात राहणारी कुठलीही व्यक्ती कुठलाही व्यवसाय करू शकते, कुठलंही प्रोफेशन करू शकते किंवा कुठलंही ऑक्युपेशन कॅरी करू शकते, ट्रेड ऑर बिझनेस, बट दिस फ्रीडम इज नॉट ॲब्सोल्यूट. पण हे फ्रीडम ॲब्सोल्यूट नाही, परिपूर्ण नाही. अँड रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स ऑन द फ्रीडम इज इम्पोज्ड अंडर आर्टिकल 19 सबक्लॉज 6 ऑन द ग्राउंड ऑफ इंटरेस्ट ऑफ जनरल पब्लिक. आणि याच्यामध्ये सुद्धा रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स टाकलेले आहेत, काही मर्यादा टाकलेल्या आहेत, त्या याच्यामध्ये दिल्या आहेत. आता फॅक्ट ऑफ द केसेस पाहूया. बिहार गव्हर्नमेंट पास्ट काऊ स्लॉटरिंग प्रोहिबिशन ऍक्ट. बिहार गव्हर्नमेंटने काय ऍक्ट पास केला, काऊ स्लॉटरिंग प्रोहिबिशन ऍक्ट, म्हणजे गायींची कत्तल प्रतिबंध कायदा, गायींची कत्तल करायची नाही. imposing ban upon slaughter of all categories of animal of the species of bovine, that is cow cattle चे जे कोणी स्पीसीज आहेत त्या कुणाचीही कत्तल केली जाऊ नये असा एक कायदा पास केला गेला. दिस ऍक्ट वॉज चॅलेंज बाय द पिटिशनर ऑन द ग्राउंड दॅट. आता हा ऍक्ट काय केला गेला, चॅलेंज केला गेला, कुणाकडून, पिटिशनर कडून. कशाचा, ऑन द ग्राउंड दॅट दिस ऍक्ट इनफ्रिंज द पिटिशनर्स फंडामेंटल राईट. यांनी सांगितलं की माझे जे फंडामेंटल राईट्स आहेत व्यवसाय करण्याचे ते इन्फ्रिंज झाले, ते गोठवले गेलेले आहेत. द पिटिशनर फंडामेंटल ऑन द ग्राउंड दॅट द ऍक्ट इन्फ्रिंज द पिटिशनर फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल 19 सबक्लॉज 1G. 19 सबक्लॉज 1G ने सांगितलं की तुम्ही कुठलाही व्यवसाय करू शकता, तुम्हाला जे पाहिजे ते व्यवसाय करू शकता. पण इथं मात्र कायदाच पास झाला की काऊचे जे कुठले वंशज आहेत, म्हणजे काऊचे ज्या स्पीसीज आहेत त्यांना कत्तल करायची नाही. In this case, the validity of the provisions made in 3 states act, that is Uttar Pradesh, Bihar and Madhya Pradesh, imposing ban upon slaughter and prescribing minimum age of animals to be slaughtered were challenged. आणि कायदा हा काय केला गेला, चॅलेंज केला गेला. सुप्रीम कोर्टाने काय हेल्ड केलं पहा. सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट, पहिलं, that the total ban on slaughter of cows of all ages and cows म्हणजे बछडे, of cows and the buffaloes male and female was reasonable and valid. पहा स्लॉटर करण्यावर काय केलंय, बॅन टाकलेला आहे, हे व्हॅलिड आहे. that the total ban on slaughter of the she buffaloes or breeding bulls or working bullocks so long as they were capable of being used as milch and draught cattle was also reasonable and valid. पहा आता third one, that a total ban on slaughter of she buffalo, bulls and bullocks after they cease to be capable of yielding milk or of breeding or working as draught cattle was not in the interest of general public, was invalid. The prohibition of slaughter of cows, bulls and bullocks to enable the public
टू हॅव सफिशियंट सप्लाय ऑफ मिल्क. कशासाठी हा बॅन टाकला गेलाय, तर पब्लिकला दूध मिळण्यासाठी, योग्य प्रमाणात दूध मिळायलाच पाहिजे. अँड टू एन्श्युअर अवेबिलिटी ऑफ द सफिशियंट नंबर ऑफ ड्रॉट कॅटल फॉर ॲग्रिकल्चरल ऑपरेशन. आणि शेती कामासाठी आपल्याला काऊचे सगळे वंशज पाहिजे आहेत, काऊचे जे स्पीसीज आहेत ते पाहिजे आहेत. सो नंबर ऑफ ड्रॉट कॅटल फॉर ॲग्रिकल्चरल ऑपरेशन वॉज हेल्ड रिझनेबल अंडर आर्टिकल 19 सब क्लॉज 6. ते रेस्ट्रिक्शन्स आहेत, ते काय सांगितलेलं आहे तिथे आपल्याला बंधनं आहेत. इन व्ह्यूज ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल कंटेंट इन आर्टिकल 47 and 48. Thus an act permitting killing of buffaloes, sheep and goat but totally banned killing of cows, bulls and cows because they were important for agricultural economy. आपलं ॲग्रिकल्चर नीट राहिलं, आपली शेती नीट राहिली तर आपला देश नीट राहणार आहे, सगळ्यांना दूध दुभतं मिळणार आहे. शिवाय गाईचं दूध हे फार पौष्टिक मानलं जातं. गाईच्या पासून स्पीसीज जे उत्पन्न होतात, बैल आहेत ते शेती कामासाठी उपयोगी होतात. मग त्यांची स्पीसीज जर नष्ट झाली, त्यांची स्पीसीज जर कमी झाली, ते जर नष्ट झाले तर आपला ॲग्रिकल्चरल बेसिसवर चालणारा देश नीट रन करणार नाही. त्यामुळे ॲग्रिकल्चरल इकॉनॉमी काय होईल, पूर्णपणे ढासळून जाईल. अँड कल्टिवेशन सच क्लासिफिकेशन ऑफ अन ॲनिमल इज रिझनेबल. म्हणून बफेलोची कत्तल केली तरी चालेल, बफेलो इट्स ओके, पण बाकीच्या ॲनिमल्सची मात्र कत्तल करायची नाही, जे काऊचे वंशज आहेत. आर्टिकल 48 मेक्स इट ऑब्लिगेटरी ऑन द स्टेट टू एंडोवर टू ऑर्गनाइज अँड ॲग्रिकल्चरल हजबंड्री. पशुपालनासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे ऑन द मॉडर्न सायंटिफिक लाईन्स अँड इन पर्टिक्युलर टू टेक स्टेप्स फॉर प्रिझर्विंग अँड इम्प्रूव्हिंग द ब्रीड्स अँड प्रोहिबिटिंग स्लॉटर्स ऑफ काऊज अँड अदर मिल्क अँड ड्रॉट कॅटल्स. आणि हे काय आहे, योग्य आहे, इथं कुठेही व्हायलेशन झालेलं नाही कुणाच्याही फंडामेंटल राईट्सचं. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी अबाउट द डॉक्टर ऑफ रिझनेबल क्लासिफिकेशन. आपण रिझनेबल क्लासिफिकेशन हा शब्द बराच वेळा ऐकलेला आहे. मग क्लासिफिकेशन रिझनेबल कसं आहे, योग्य कसं आहे, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.